जीवन हे सार मोहमायेच, हे जीवन हे सार मोहमायेच, पण खरं सुख माझं फक्त नाता तुझं, खरं सुख माझं फक्त नाता तुझं, 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 नाता बघा, खरं सुख नाता तुझं असं का म्हटलंय? भक्ती तुझी करून मिळालं सार काही, या पामराला कमी कसली नाही, या पामराला कमी कसली नाही, या पामराला कमी कसली नाही. हे भक्ती तुझी करून मिळालं सार काही, या पामराला कमी कसली नाही, या पामराला कमी कसली नाही, या पामराला कमी कसली नाही. बघा, आपली वाईट वेळ असली ना तर आपले सख्खे पण आपल्यासाठी धावून येत नाही, तेव्हा फक्त भगवंत आठवतो. म्हणून काय म्हणायचंय? हे गणगोत सार काय रे कामाच, गणगोत सार काय रे कामाच, खरं सुख माझं फक्त नाता तुझं, खरं सुख माझं फक्त नाता तुझं, नाता तुझं, नाता तुझं, नाता तुझं, नाता बघा, या गाण्यासाठी आमचे मयूर भाऊ तसेच चेतन भाऊ आणि डॉन भाऊ यांच्याकडून बक्षीस आलंय. आणि विशेष म्हणजे हे गाणं माझ्याच आयुष्यावर मी लिहिलं आणि मी स्वतः लिहिलंय. हे गाण्याचा वेळ होता रात्रीचे 2:30-3 वाजले असेल, झोपेत मी लिहिलं हे गाणं. आणि बहुतेक हे मी लिहिलं नसावं, बाबांनीच माझ्याकडून लिहून घेतलं असावं, कारण मी एवढं सुंदर गाणं कधीच लिहू शकत नाही, मी तर गायक आहे. पण माझ्या आयुष्यातलं हे मी पहिलं लिहिलं गाणं आहे. म्हणून काय म्हणायचंय? हा मातीचा देह सारा या मातीत जाणार, हा मातीचा देह सारा या मातीत जाणार, तरी हा जीवनी करती गर्व अहंकार, तरी हा जीवनी करती गर्व अहंकार, तरी हा जीवनी करती गर्व अहंकार. हा मातीचा देह सारा मातीत जाणार, तरी हा जीवनी करती गर्व अहंकार, तरी हा जीवनी करती गर्व अहंकार, तरी हा जीवनी करती गर्व अहंकार.
जीवनात हे माझं ते माझं, बंगला माझा, गाडी माझी, सोनं माझं, बायको माझी, पोरं माझे, काय नाही सगळं इथंच राहत. एकटा आला आणि एकटाच जाणार. म्हणून काय म्हणायचंय, नको सोनं नाना वेड आदेश नमाज, नको सोनं नाना वेड आदेश नमाज, खरं सुख माझ फक्त राधा तूच, खरं सुख माझ फक्त राधा तूच, ओ राधा दूत, राधा दूत, राधा दूत, राधा दूत, राधा दूत, तसंच घर मालक संजू भाऊ यांच्याकडून या गाण्यास बक्षीस आलंय. धन्यवाद. बघा, या आल्या जीवनात एकच सांगल की आपल्याला कोण नाव ठेवतंय, आपल्याला कोणी वाईट बोलतंय, हे आपण लक्ष नाही द्यायचं. या जगाचा विधाता तो बघून घेईल. जरी आपल्याला कळत नसलं तरी त्याला कळतंय. आपण आपले कर्म चांगलेच करायचे. म्हणून काय म्हणायचंय, अरे कर्म कर चांगले तो माझा नाताचा पाणार, कर्म कर चांगले तो नाताचा पाणार, कारण देणार तोच आणि तोच घेणार, देणारा तोच आणि तोच घेणार, देणारा तोच आणि तोच घेणार. हे कर्म कर चांगले तो नाताचा पाणार, देणार तोच आणि तोच घेणार, देणारा तोच आणि तोच घेणार, देणारा तोच आणि तोच घेणार. कारण ज्यांनी चोच दिली चारा पण तोच देणार. त्यामुळे त्या भगवंतावर निस्वार्थ त्याची भक्ती मनापासून केली तर तो आपल्या कुठल्याही गोष्टीला धावून येणार. मी आजमावलंय. कारण एवढं कमी वयात मी बरंचसं महाराष्ट्रभर फिरलो. जसं दादांनी कौतुक केलं, हे जेव्हा मी कौतुक ऐकतो ना, असं वाटतं खरंच आपण कुठेतरी या कामाचं आपल्याला बक्षीस मिळालंय. आणि हे जरी त्यांच्या मुखातनं जरी बोललं तरी मला असं भगवंत बोलल्यासारखं वाटतं. आणि मला हे काम करायला अजून प्रेरणा मिळते. त्यामुळं माणसाने किती हवेत गेलं तरी जमिनीवरच राहावं, हे मी दादांकडून, आपले सर्व जेवढे कलाकार आहे मोठे, त्यांच्याकडून शिकलेलो आहे. आणि त्यामुळं भगवंत आहे म्हणून काय सांगायचंय. मी तर नास्तिक होतो, पण कसं भगवंताच्या मार्गी लागलो मला नाही माहीत. हे डॉन भाऊ संजू भाऊ यांना माहित आहे. पण शेवटी देवानी माझी वाट त्यांच्याकडे वळूनच घेतली. म्हणून काय म्हणायचंय, आज या आकाशाने नाथा चरणी केलं या देहाचं अर्पण, आकाशाने नाथा चरणी केलं या देहाचं, खरं सुख माझं